नमस्कार मित्रांनो, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक परीक्षेत गणितामध्ये पैकीच्या पैकी गुण मिळवायचे असतील तर आजचा हातीसंभाव्य प्रश्नांचा स्पेशल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक ए आणि बी दोघे मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकतात. बी एकटा ते काम 20 दिवसात पूर्ण करतो. जर ए ने रोज अर्धा दिवस काम केले तर ए आणि बी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? इथे काय दिलेलं त्याने, ए आणि बी मिळून दोघे 12 दिवसात काम पूर्ण करतात. एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तसंच बी हा एक काम 20 दिवसात पूर्ण करतोय. आता यावरून आपल्याला एची इफिशियन्सी काढता येईल. हे जे त्याने दिलेलं असतं त्याला काय म्हणतोय आपण? इफिशियन्सी म्हणतोय. आता या चॅप्टरवरचा महत्त्वाचा एक फॉर्म्युला आहे. इफिशियन्सी बरोबर वर्क किंवा तुमचं काम आणि ते करण्यास किती दिवस लागतात, म्हणजेच त्या व्यक्तीची ती इफिशियन्सी झाली. आता यावरून एची इफिशियन्सी आपल्याला काढता येईल. एची इफिशियन्सी कशी काढतोय आपण? ए प्लस बीची इफिशियन्सी किती आहे? 1/12 आणि बीची इफिशियन्सी त्यातून मायनस करतोय म्हणजे किती येणार? 20 तिरकस गुणाकार करा. म्हणजे 1/30 ही झाली एची इफिशियन्सी. पुढे त्याने काय सांगितलेलं आहे? बी जो आहे तो याच इफिशियन्सीनं तो काम करणार आहे, पण ए हा आहे तो रोज अर्धा दिवस काम करणार आहे. आता एची इफिशियन्सी आपण किती काढलेली आहे? 1/30. जर तो अर्धा दिवस काम करेल तर किती होणार आहे त्याची इफिशियन्सी? 1/2 आपण काय करणार, त्याला मल्टिप्लाय करणार, म्हणजेच तो तेच काम 60 दिवसात पूर्ण करेल. जर अर्धा दिवस काम करेल तर त्याला 60 दिवस लागतील आणि पूर्ण दिवस जर काम करेल तर त्याला 30 दिवस लागतील. म्हणजे एची नवीन इफिशियन्सी काय आली? 1/60 आणि बीची इफिशियन्सी आपल्याला दिलेली आहे 1/20. तर या दोन्ही इफिशियन्सी आता वापरून आपल्याला ए आणि बी हे काम किती दिवसात पूर्ण करतील असं त्यांनी विचारलं. तर काय करतोय आपण? ए प्लस बी. एचा आहे 1/60 आणि बीचा आहे 1/20. आता 20 प्लस 60 तिरकस गुणाकार किती होणार आहे? 80 डिवाइड 60 इंटू 20. 15 आलेलं आहे. एक काम ते 15 दिवसात ए आणि बी मिळून करतील. त्यामुळे पर्याय क्रमांक हेच एक काम 15 दिवसात ए आणि बी मिळून करतील. जर ए हा अर्धा दिवस काम करत असेल तर, म्हणजे पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. या प्रकारचे प्रश्न बँकेच्या एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बँकेच्या एक्झाममध्ये काळ काम वेगवरती प्रश्न असतात. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. प्रश्न क्रमांक 2. एका रकमेवर 2 वर्षासाठी दर साल 10% दराने चक्रवाढ व्याज ₹420 मिळते, तर ती मूळ रक्कम किती असेल? आता सरळ व्याजचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असला पाहिजे, चक्रवाढ व्याजाचा फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. तर चक्रवाढ व्याज कसं काढतोय आपण? चक्रवाढ व्याज याचा फॉर्म्युला काय आहे? हा आहे चक्रवाढ व्याज काढण्याचा फॉर्म्युला. पी 1 प्लस आर डिवाइड 100 मायनस पी. आता इथे पी आपण कॉमन काढूया, म्हणजेच काय होईल? 1 प्लस आर डिवाइड 100 मायनस 1 पी. ओके. 1 प्लस आर किती आहे? 10% भागिले 100. एन म्हणजे एन आहे 2 वर्ष. ओके. आणि मायनस 1. इथं आपल्याला मूळ रक्कम काढायची आहे, म्हणजेच काय काढायचे आहे? पी काढायचे. चक्रवाढ व्याज दिलेलं आहे त्यांनी 420. ओके. 11 भागिले 10चा वर्ग वजा 1. पी 121 असेल. 11चा वर्ग, 10चा वर्ग 100, म्हणजे 121 वजा 100, 21 भागिले 100. 420 गुणुले 100 भागिले 21 बरोबर पी. 21 दोन्ही 42, म्हणजे पीची व्हॅल्यू आली 2000. आता हा फॉर्म्युला काय आहे? चक्रवाढ व्याजचा जो हा फॉर्म्युला आहे तो इम्पॉर्टंट आहे. लक्षातच ठेवा हा फॉर्म्युला. यावरती एक्झाम्पल आले की तुम्ही इझिली सॉल्व करू शकताय. पर्याय क्रमांक पी म्हणजेच मुद्दल किंवा मूळ रक्कम आलेली आहे ₹2000. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल.
प्रश्न क्रमांक 3. एका सांकेतिक भाषेत हँड हा शब्द SZMW असा लिहिला जातो, तर त्याच भाषेत मिल्क हा शब्द कसा लिहिला जाईल? आता इथे कसं लिहितोय आपण ABCD. आता हा पॅटर्न आपण सुरुवातीला लिहून घेतोय. तर इथं काय आहे, हँडचं काय लिहिलेलं आहे त्यांनी, अपोजिट पॅटर्न आहे हा. एचचा अपोजिट लेटर कोणता आहे, एस. एचा अपोजिट कोणता आहे, झेड. एनचा अपोजिट कोणता आहे, यम. आणि डीचा अपोजिट आहे, डब्ल्यू. हा पॅटर्न त्यांनी फॉलो केला आहे, SZMW. तर मिल्कचा काय पॅटर्न तयार होईल, यमचा अपोजिट पॅटर्न आहे यन, आयचा आहे आर, यलचा आहे ओ आणि केचा आहे पी. NROP. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. असे सिंपल क्वेश्चन देखील तुमच्या बँक एक्झाममध्ये तुम्हाला दिसणार आहेत. 2 ते 3 प्रश्न सिंपल असणार आहेत. पुढे वळूया. प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 4. एका इमारतीत 5 मजले आहेत. तळाचा जो मजला आहे तो 1 आणि सर्वात वरचा जो मजला आहे तो 5. या मजल्यावर ABCDE हे 5 मित्र राहतात. 1. ए हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो, पण तो 5व्या मजल्यावर राहत नाही. 2. सी हा एच्या अगदी वरच्या मजल्यावर राहतो. 3. ई आणि बी यांच्या दरम्यान फक्त एकच व्यक्ती राहते. ई हा बीच्या वरच्या मजल्यावर राहतो. डी हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. आता या कंडिशन फॉलो केल्या पाहिजेत. अशा प्रकारे तुम्हाला हे पझल सॉल्व्ह केलं पाहिजे. हे सिंपल पझल आपण घेतलेलं आहे. या प्रकारचे थोडे अवघड म्हणजे मीडियममधील सिंपल तुम्हाला विचारले जाऊ शकतील किंवा असाही दिसेल. त्यामुळे हे कसे सोडवतोय ते पहा. 5 मजले आहे इमारतीमध्ये, तर 1, 2, 3, 4 आणि 5. ओके. त्यानंतर तळाचा मजला जो आहे तो 1 आहे आणि सर्वात वरचा मजला आहे 5 आहे. तर कंडिशन पहिली काय आहे, ए हा विषम क्रमांकाच्या मजल्यावर राहतो, पण तो 5व्या मजल्यावर राहत नाही. आता इथे नको आहे ए. एक तर ए 3 नंबरला राहील किंवा 1 नंबरला राहील, कारण विषम क्रमांकाच्या मजल्यावर तो राहतोय. त्यामुळे दोन्ही कंडिशन आपण इथे लिहून घेतोय. सुरुवातीपासून ज्या कंडिशन येतात त्या सगळ्या कंडिशन लिहत जायच्या, म्हणजे नंतर शेवटपर्यंत आपल्याला कोणता ऑप्शन करेक्ट येईल हे सांगता येत नसतं. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 बघा काय आहे, सी हा एच्या अगदी वरच्या मजल्यावर राहतो. सी हा एच्या अगदी वरच्या मजल्यावर राहतो. एच्या अगदी वरच्या मजल्यावर सी राहतो, म्हणजेच सी इथे राहील. ओके. ई आणि बी यांच्या दरम्यान फक्त एकच व्यक्ती राहते. आता ई ई आणि बी यांच्या दरम्यान फक्त एकच व्यक्ती राहते. तर आपल्याला इथं हा पॅटर्न फॉलो करता येणार आहे का, ई आणि बीच्या दरम्यान? म्हणजेच हा पॅटर्न आपल्याला लिहायचा आहे. ई आणि एक व्यक्तीमध्ये राहते, ई आणि बीच्या. ते या पॅटर्नमध्ये आपल्याला लिहिता येत नाही, कारण या 2 जागा रिकाम्या आहेत, ही एक. पण या पॅटर्नमध्ये आपण लिहू शकतो. ते कसं लिहू शकतोय, ई आणि बीमध्ये एक व्यक्ती राहते, किंवा दुसरी पॉसिबिलिटी आहे बी वरती येईल आणि 3 नंबरच्या फ्लोअरला ई येईल. ओके. आता या 2 कंडिशन आपल्याला चेक करायच्या आहेत पुढे. ई हा बीच्या वरच्या मजल्यावर राहतो. ई हा बीच्या वरच्या मजल्यावर राहतो. त्यामुळे हा चूक होईल आणि हा पॅटर्न बरोबर येईल. ABC, त्यामुळे डी इथे येईल. डी हा सर्वात वरच्या मजल्यावर राहत नाही. तर राहत नाही. ई हा सर्वात वरच्या मजल्यावर आहे. त्यामुळे 5वी कंडिशनसुद्धा ट्रू आहे. म्हणजे आपलं उत्तर असेल, त्यांचा क्रम असेल ACBDE. आता या क्रमांकावरती हा जो आपला सिक्वेन्स आलेला आहे, यावरती 1-2 सिंपल गणिते असतात, पण पझल सॉल्व्ह करणं इथं महत्त्वाचं आहे. ओके. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पझल फ्लोअर बेस्ड पझल आहेत हे. ओके. चला वळूया पुढच्या प्रश्नाला. 7 साठी हा प्रश्न आहे. एका कंपनीतील एकूण 40,000 कर्मचाऱ्यांचे 5 वेगवेगळ्या विभागामध्ये टक्केवारीनुसार विभाजन दाखवले आहे. या माहितीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे द्या. याला आपण पाय चार्टवरचं सुद्धा पाय चार्ट सुद्धा म्हणतोय. ओके. तर या प्रकारचे एक्झाम्पल तुम्हाला डेटा इंटरप्रिटेशन यावरती हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर
HR डिपार्टमेंटमध्ये 15% कर्मचारी आहेत, फायनान्समधील 20% आहेत, सेल्समधील 30%, IT डिपार्टमेंटमध्ये 25% आणि ऑपरेशनमध्ये 10%. असे वेगवेगळे विभाग आहेत आणि त्यामध्ये कर्मचारी किती आहेत हे त्याने त्यांचं विभाजन दिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. IT आणि HR विभागातील एकूण कर्मचाऱ्यांचे फायनान्स आणि सेल्स विभागातील एकूण कर्मचाऱ्यांशी असलेले गुणोत्तर किती? आता IT मध्ये किती आहेत? 25%. ओके. IT मध्ये आहेत 25% प्लस HR मध्ये किती आहेत? 15% झाले. दोन्ही किती होणार आहेत? 40% होतील, बरोबर. आणि फायनान्स आणि सेल्स बरोबर त्यांचं गुणोत्तर काढायचं आहे. फायनान्सचे 20 आणि सेल्सचे 30. 20 आणि 30 म्हणजे किती झाले? हे 50%. त्यांचं गुणोत्तर किती? 40. 40/50 म्हणजेच काय? 4/5 त्यांचं गुणोत्तर असेल. इथं प्रश्न पूर्ण सॉल्व करण्याची गरज नाही. डायरेक्ट आपण टक्केवारीत जे अंक आहेत तेच इथे घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा. प्रश्न फायनान्स, सेल्स आणि ऑपरेशन या तिन्ही विभागातील मिळून कर्मचाऱ्यांची सरासरी संख्या किती? आता फायनान्समध्ये किती आहेत? 20% आहेत, बरोबर. प्लस सेल्समध्ये किती आहेत? 30% आहेत. प्लस ऑपरेशनमध्ये किती आहेत? 10%. म्हणजे किती? तिन्ही मिळून किती झाले? 60%. म्हणजे 60% किती? एकूण किती? 40,000. एकूण किती? 40,000 कर्मचारी आहेत. म्हणजेच 60% 40,000च्या 60% 40,000च्या 60% किती होणार आहे? 24,000 आलेलं आहे आपलं उत्तर. पण पुढे काय सांगितलंय? तिन्ही विभागातील मिळून कर्मचाऱ्यांची सरासरी संख्या. आता सरासरी सांगितले आणि तीन विभाग आहेत म्हणून आपण 3 डिवाइड करतो ज्यावेळी सरासरी घेतो. 24,000 भागिले 3 उत्तर आपलं येईल 8,000. पर्याय क्रमांक बी उत्तर असेल प्रश्न क्रमांक 6चं. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7 बघूया काय आहे. प्रश्न क्रमांक 7. HR विभाग दर्शवणाऱ्या त्रिज्यखंडांचा वर्तुळछेद किंवा केंद्रीय कोन किती अंशाचा असेल? ओके. आता HR डिपार्टमेंटचा HR डिपार्टमेंट काय आहे? 15% आहे. त्याचं डिग्रीमध्ये रूपांतर करायचं आहे आपल्याला. आता म्हणजेच कसं लिहितोय आपण इथे बघा. 15% त्याने दिलेलं आहे HRचं. ओके. किंवा आपण असं लिहितोय 100% म्हणजेच काय? तर 360 डिग्री. ओके. इथं 100% म्हणजे काय? 360 डिग्री. तर 15% म्हणजे किती? म्हणजे केंद्रीय कोन काढा. म्हणजे 360 पैकी किती अंशाचा कोन होईल हे काढायचं. तिरकस गुणाकार करूया. 360 गुणिले 15 भागिले 100. 5 त्रिक 15, 5 दोन्ही 10, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54 डिग्री अंशाचा कोन असणार आहे या HR डिपार्टमेंटचा. पर्याय क्रमांक सी आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो, हे होते DCC बँक भरतीसाठीचे अतिसंभाव्य प्रश्न. व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. अशाच ट्रिक्स आणि पुढील सराव सेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.